राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, भगवान ज्ञानेश्वरांना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। आपण 20 नंबरच्या श्लोकाचा विचार करतोय आणि 19 नंबरच्या श्लोकाचा विचार करतो आणि 19 नंबरच्या श्लोकावरच्या आपण मागच्या चिंतनामध्ये 360 ओळीपर्यंत आपण पाहिलेला आहे। यथा दीपो निवातस्तु निगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगम आत्मनः। श्लोक क्रमांक 19 अध्यायातला आपण बघायला आलोय। ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणावरती दिवा हलत नाही, कंपायमान होत नाही, आणि तीच उपमा पुन्हा दिलेली आहे चित्ताचा निरोध करून असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या अंतःकरणाला उपमा दिलेली आहे। योग्याचं अंतःकरण जे आहे समाधीतल्या योग्याचं ते ज्योत न हलणाऱ्या, जिथं वारा नाही अशा ठिकाणी ज्योत न हलणाऱ्या ज्योतीसारखं किंवा त्या दिव्यासारखी अवस्था असते। त्यामुळे आपण विचार केला योगी योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे तेत क्षेत्र संन्यास सेवावे मानस दयाचे तया ते योग युक्त तो म्हण हेही प्रसंग जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया। आता तुझे मनोगत जाणूनी काही एका मी म्हणून हे ते निके चित्त देऊनी परिसावेगा तू प्राप्तीची चाड भाशी परे अभ्यासी दक्ष न होशी ते सांग पा काय भीशी दुवाडपणा। माऊली आणि भगवंत अर्जुनाला विचारतात तू योगाच्या प्राप्तीची इच्छा बाळगतोस आणि बाळगत असताना सुद्धा अभ्यास करण्याविषयी मात्र प्रयत्नशील नाहीस, दक्ष नाहीस। श्रीगुरु जसं एखाद्या शिष्याला बोलतात तसा हा संवाद आहे। खरंच आहे, असं अनेक वेळा आमच्याच बाबतीमध्ये घडत असतं आणि श्रीगुरु शास्त्र संत आपल्याला सांगत असतात सगळी सुखाची इच्छा असते पण सुखासाठी प्रयत्न करणं नसतं। सुख कोणतं तर वैश्विक सुख नाही, बरं काय, मोक्ष सुखासाठी इच्छा असते। कुणाला इच्छा नाही सांगा मोक्ष सुखाची? सगळ्यांना आहे। कुणाला वाटते मला दुःख व्हावं? कुणालाच वाटत नाही। पण कुणाला वाटतं समजा एखाद्याला विचारलं तुला मोक्ष हवा आहे काय, तर तू म्हणजे मोक्ष म्हणजे काय आहे मला काय माहिती नाही। तुला सुख हवं काय तर म्हणणार तो म्हणते होय सुख हवं आहे। आता सुख हवं म्हणजे काय हवं आहे? मोक्षच हवा आहे। कारण सुखाचं दुसरंच नाव मोक्ष आहे, पण ते कुठलं सुख हे त्याला माहिती नाही। तो म्हणतो मला सुख पाहिजे, पण सुखाची आता इथे विचार जो चाललाय तो विषय सुखाच्या बाबतीतला नाही हा प्रश्न। माऊली विचारतात तो प्रश्न आहे मोक्ष सुखाच्या बाबतीतला। तुला इतकी सगळी जण आवडली, तो म्हणतो या प्रोसेसमधून जे संत जातात म्हणजे ध्यान धारणा किंवा अष्टांग योगाच्या प्रोसेसमधून शेवटची असंप्रज्ञात समाधी ज्याला आपण म्हटलेलं आहे ती असंप्रज्ञात किंवा निर्बीज समाधी, त्या समाधीपर्यंतच्या प्रवासाचाच विचार। अर्जुन म्हणतो अंगावर अगदी माझ्या रोमांच आले, ते ऐकताना किती आनंद मला झाला, आणि जो ऐकताना जर मला आनंद होत असेल तर स्वतः ते सुख भोगणारे किती आनंदी असतील। हा मागच्या वेळा संवाद झालेला आहे। त्या संवादाचाच विचार करून ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला प्रश्न विचारतात। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारतात की तुला तुझ्या मनातलं मी जाणलंय, तुला आवड निर्माण झालेली आहे,
तुला योगिक क्रिया कराव्यात, योग करावा, कुंडलिनी जागृत करावी, समाधीपर्यंत जावं, समाधीतल्या सुखाचा अनुभव घ्यावा अशी इच्छा झालेली आहे. पण तुझी नुसती इच्छा काय कामाची? आम्हाला सुद्धा इच्छा असते बघा, पण तळमळ असते का? व्याकुलता असते का? भक्तीबद्दलची, भगवंताबद्दलची, नामाबद्दलची, भजनाबद्दलची असते का? नाही. उगीच काहीतरी पर्यटन म्हणून आपण तीर्थयात्रा करणारी माणसं. सगळेच लोक मंदिरामध्ये जातात आणि कुठेतरी भाजी आणायला गेलो होतो म्हणून मंदिरात चाललेल्या आरतीला उपस्थित राहणारे आम्ही माणसं. कोणतरी काहीतरी वाचन करतंय, मग घरात एखादा ग्रंथ असावा, मग त्या ग्रंथातल्या 10-20 ओव्या वाचणारे आम्ही लोक. आणि असं जर करून मी म्हणत असेल तर त्या मोक्षसुखाचा मला अनुभव घ्यायचा आहे, तर ते इम्पॉसिबल आहे असं ज्ञानेश्वर माऊली सरळ ठणकावून सांगतात अर्जुनाला. तुझं मनोगत मी ओळखलेलं आहे आणि तू ते चांगलं लक्ष देऊन आता मी सांगणार आहे ते आहे की. त्यासाठी पहिला तुला प्रश्न सांगतो, तू प्राप्तीची चाळ व्हाशी. प्राप्त म्हणजे जे प्राप्ताची प्राप्ती शब्द वापरला आहे मोक्ष सुखाला. कारण आपल्याकडे ते जवळ सुख आहे, ते कुठून जवळ आणायचं, लांबून आणायचं नाही. त्यामुळे तू सुखाची अभिलाषा ठेवतोस, पण अभ्यासाशी दक्षून होशील, पण अभ्यास करण्याविषयी मात्र प्रयत्नशील नाही. कुणी करायचं हा मुद्दा आहे. सुख कुणाला नको आहे? सगळं ते आपण एक संस्कृत श्लोक बघतो ना, पुण्यम इच्छन्ति मानवा. पुण्यातले नाही, पुण्यापासून मिळणाऱ्या फळाची इच्छा करतात मानव, पण पुण्य करत नाहीत कोण. आणि पापापासून मिळणारे फळं कुणालाच नको आहेत, पण पाप करायचं थांबत नाही कोण. ह्या श्लोकाचा, संस्कृत श्लोकाचा अर्थ फार सुंदर आहे. आपण मागच्या वेळी त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की सुखाची इच्छा, पुण्याची फळं पाहिजेत पण पुण्य करायचं नाही, आणि पापाचं फळ नको पण पाप करायचं राहायचं नाही. या दोन्ही गोष्टीचा विचार करून माऊली बोलता, तू प्राप्तीशी चाळ व्हाशी, परे अभ्यासी दक्षुण होशी. ते सांग पा, काय भेशी दुवाडपणा? तुला कदाचित योगाचं काठिण्य वाटायला लागलंय का? दुवाडपणा म्हणजे त्यातला अवघडपणा तुला जो जाणवा लागलाय. खरंच अवघड आहे. मागच्या वर्षी वर्णन करायला चालू आहे, अर्जुन आपला निमूटपणे ऐकायला लागलेला आहे, आम्ही सुद्धा निमूटपणे ऐकायला लागलोय. बाकी आम्ही काय करायला लागलोय? कारण आम्हाला काय त्या कुंडलिनी शक्तीचं वाम भाग, उत्तर भाग वगैरे, मांडींचे अतरार, आसन, ते प्राणायामाचे प्रकार, अपानवायूचं कोंडणं, आत त्या वळवळ करणारी कुंडलिनी, तिचं ओकणं, त्याचं अमृत स्त्रवण, काय आमच्या अनुभवाच्या काय गोष्टी आहेत. किती कठीण वाटते आम्हाला. कदाचित अर्जुन हा आमचंच प्रतिनिधित्व करतो ना, त्यामुळे अर्जुनाला निश्चित ते कठीण वाटलं असणार. त्याच्या मनातलं जी गोष्ट आहे, मनोगत आहे, अंतर्ज्ञानानं भगवंतानी ओळखलं, माऊलीनी ओळखलं, आणि म्हणून हा प्रश्न विचारलाय. तो प्राप्तीशी चाळ व्हाशी, बरे अभ्यासी दक्षुण होशी. हे सांग पाका अभिशी दुवडपणा. तर खरंच याबद्दलची तळमळ लागली असेल तर आपण सुद्धा प्रथम टप्प्यामध्ये जोपर्यंत आवड निर्माण होत नाही तोपर्यंत मनाला काटेकोरपणे सवय लावून, त्याला नियमितपणानं आणून, मनावरती कार्य करून त्या मनाला शिकवून आपण तयार केलं पाहिजे. म्हणून कठीण कितीही वाटलं, सकाळी उठून ब्राह्ममुहूर्तावर उठायचं असते, बसायचं असते, थंडी असते, झोप तरी डोळ्यावर असते, कठीण आहे की नाही सगळे. हे सगळ्या गोष्टी करायच्या. मग शंका निर्माण होतात, त्या शास्त्राचा अभ्यास करायचा, तत्वचिंतन करायचं, आणि अवघड असलेलं ध्यान लावण्याचा प्रयत्न करत बसायचं. सद्गुरूंच्या उपदेशांचं पुन्हा पुन्हा पारायण करत राहायचे. कठीण आहे. त्यापेक्षा बरं वाटते कसं, प्रपंचात कुठेतरी नोकरी करणं, व्यापार करणं सगळं सोपं वाटतं. पण भगवंतानी मनोगत ओळखलं अर्जुनाचं आणि प्रश्न केला, तरी पार्था हे झने सायास घेशिव म्हणे, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. पण तू इंद्रिय दुष्ट आहेत बरं काय. ती इंद्रिय जे आहे ते बागुलपणाचा भाव व्यक्त करतात. बागुल बुवा आला रे आला, असं मुलांना कशी आपण भीती दाखवतो, मुलं तात्काळ घाबरतो की नाही? घाबरतात. म्हणून अर्जुना, तू योगाभ्यास फार कष्टाचा आहे असे जर तुला कदाचित मनानं गृहीत धरला असेल, सायासे घेशिओ म्हणे, झणे सायास म्हणजे कदाचित कष्टाचा आहे, सायास करावे लागतील, घेशिओ म्हणे, जरी तू घेणार असेल तर वाया बागुल ये दुर्जन, तरी दुष्ट इंद्रिय याविषयी वाया म्हणजे व्यर्थ असा बागुल बुवानी भीती निर्माण करतात.
आपण जरासं जर नामाला बसलो तर आपल्याला लगेच झोप येते. म्हणजे झोपेचा आपल्यावरती प्रभाव पडतो. आपण घाबरतो, म्हणतो आपण अरे बापरे ही झोप येते, आता नाम घ्यायलाच नको. माझी काहीतरी महत्त्वाच्या काही गोष्टी चालू असतात, मित्रांशी गप्पा असतात, टी व्ही बघणं असतं, वर्तमानपत्र अनेक प्रकारची वाचणं असतं, लोकांच्या गप्पा टप्पा त्या राहतात, त्यामध्ये मौज आहे. त्यात विषयी ते सगळं टाळून नामाला कसं बसायचं असं कोण म्हणते माहिती आहे? मी म्हणत नाही. मी रात्री झोपताना म्हणतो मला उठायचं आहे सकाळी, पण सकाळी उठताना इंद्रिय दुष्ट आहे. ती म्हणतात आत्ताच कुठं झोप उठायला लागला, आता जरा थंडीचे दिवस आहेत, पांघरून अंगावर घेऊन शांत पड. गावात बाहेर सुद्धा कोणच उठलेली नाही, तू एकटा उठून काय मिळवायचं आहे एवढं तुला? नंतर घे ना नाम, उठून नंतर नाम घे. काय नामाचं काय कुठं जाते? सगळं वाटते त्याबद्दल. हे कुणाचं मत आहे बरं काय? हे मत आहे इंद्रिय बोलतात. इंद्रिय म्हणतात तू आता करू नकोस. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय शंदू. हा विषयाचा सागर पोहून जाणं, या इंद्रियांना पाठीमागं सारं जावं लागतं. कारण इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडं बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडं परमात्मा. असा सगळा प्रवास जर असेल तर हा प्रवास माझा किती वर्षाचा, काय किती जन्माचा ठाऊक नाही. म्हणून तो विचार करायला लावताना सद्गुरू मात्र सांगतात तू त्या इंद्रियांची भीती घेऊ नकोस. बागुलबुवा आहे की नाही, जर भीती दाखवली, त्याच्याविषयी जाणून नाही घेतलं तर तो आहे. आणि जर त्याला प्रत्यक्षात पाहायला गेलास तर तो बागुलबुवा तिथं नाही. तू म्हणशील या संसाराची भीती घेशील, संसार दुःखमय आहे, संसार सागरात पोहणं कठीण आहे, माया चालू देत नाही, अशी मनानं कल्पना जर करायला लागलास तर तो संसार तुला भीती घालेल. तुला दिसलेल्या दोरीवरला साप चावून किती विषारी आहे, भयंकर विष आहे, त्याचं उतरणार नाही विष, अशा सापाच्या कल्पनाच निघायला लागतील. पण तू जवळ गेलास आणि ती भीती घालवलीस तर तुला सापाच्या ऐवजी दोरीच सापडेल, संसाराऐवजी आत्मस्वरूपच तुला सापडेल. तूच आहेस तिथं, त्याच्या पलीकडं काय नाही. एवढ्या लांब एवढ्या लांब एवढ्या लांब, आता पुढे पुढे जाऊन कोण आहे? कुणाला भेटायला पण निघालोय? मलाच भेटायला मी चालतोय, मी प्रवास करतोय. मी प्रवास जो करतोय ना, हा परमार्थातला प्रवास मलाच भेटण्याचा आहे. म्हणून बागुलबुवा होतो. बागुलबुवा हा प्रत्यक्षात नसलेला एक भीतीदायक प्राणी आहे, जो काल्पनिक तयार केलेला आहे मोठ्या लोकांनी, लहान बाळांना, ज्ञानी माणसांनी, अज्ञानी लोकांना भीती दाखवण्यासाठी. तुझं असं होईल, तुझं तसं होईल, असं प्रथमच परमार्थात पडणाऱ्या तरुण मंडळींना सुद्धा भीती दाखवणारे जुने पारमार्थिक आमच्यासारखे काही कमी नाहीत. लगेच त्यांना भीती दाखवतात. तुला हे काही जमल काय रे बघ, अजून तुझं लग्न व्हायचं आहे, तुझं अजून बरंचसं काय काय करायचं आहे, ह्यात अडकून पडशील, गुंतून पडशील, असं कोण शिकवत नाही. अरे लग्न करायला लागलास, भीतीदायक आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे, पोराटाने माझं काय हाल केलंय मला माहिती आहे, तू लग्न करायच्या नादाला लागू नकोस. तो बागुलबुवा दाखवतात का बघा, तो खरा बुवा आहे. संसार हा खरा बागुलबुवा आहे. आणि इकडे दाखवणारा जो बागुलबुवा आहे त्याची संसाराची भीती खरी आहे, ती सांगते तो अनुभवातली आहे. आणि इकडं आपण सांगतो ती भीती वाटते. साप दोरीवर सर्प दिसतो, त्या दोरीवरनं सर्पाचा विचार चाललेला आहे. किती भयंकर गोष्टी आहेत बघा. एखादा लग्न केलेला आणि लग्नात पिचून निघालेला नवरा बायको असू दे, आज्जा असे असू देत, आयुष्य सगळं या नातलगांना समाधानी करण्यासाठी स्वतः समाधानी राहून खूप प्रयत्न केलेले असतात. आणि तरीसुद्धा त्याचा इतका कडवट अनुभव असताना सुद्धा कोण शिकवते कुणाला सांगा? सगळे सांगतात ना, ए रे बाबा, आपण नातवाला किंवा मुलग्याला म्हणतो लवकर लग्न करून रिकामा हो रे बाबा, म्हणजे आम्हाला तुमचे बघता येईल, तुमचा संसार म्हणजे बघता येईल नव्हे, तुमचा हाल आम्हाला बघता येईल असंच म्हणायचं आहे. जणू काय मी लग्न करून एवढ्या अडचणीत पडलो, ह्यांचा सूड कुणी घ्यायचा? सूड घ्यायसाठी आपण म्हणतोय लवकरात लवकर लग्न करा, म्हणजे तुमचा हाल बघायला बरं. बागुलबुवा माऊली बोलतात, ते बागुलबुवा इंद्रियाने बाऊ केलेला असतो. असं होईल, तसं होईल, तुझ्या इंद्रियांना असा त्रास होईल, मांडी घालून बसलास तर मांडी म्हणे, काही जण मांडी घालून बसायचे आणि त्यांचं नंतर जे 65व्या वर्षी त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या बदलाव्या लागल्या म्हणे.
खरं काय हो, असं झालं तर मग काय करायचं, कशाला मांडी, जमेल तेवढं फिरत नाम घेऊया. अरे कुणी कुठला सिद्धांत काढलाय आपण, कशाला माहिती काय. इतकं ज्ञानेश्वरीचं आणि ग्रंथांचं परिशोधन करू नका. त्यांचे म्हणे डोळ्यातून पाणी यायला लागले, त्यांच्या डोळ्यावर कधी परिणाम झाला म्हणे. आता टीव्ही बघून इतक्या वर्षी परिणाम झाला नाही, पण ज्ञानेश्वरी वाचताना मात्र परिणाम होतो. हा बागुलबुवा आहे. आणि हा बागुलबुवा कुणाच्या तर्फे होतो, ही म्हणायची जी गुण आपल्याला शिकवत असतात ती इंद्रियच असतात. आपल्याला जी भीती दाखवतात, उद्या उठू नको, सकाळी थंडी आहे, ही इंद्रिय भीती दाखवत असतात. आणि जर ह्या भीतीचा विचार करून तू जर पळून जाशील तर तसं करू नकोस, असं अर्जुनाला भगवंत शिकवा लागले. खऱ्या सद्गुरूंचं हे लक्षण आहे की शिष्याच्या मनातली ही काल्पनिक भीती काढणं. मुळात भीती नाहीच ना. भीती वाटते याच्या कारण आहे की मला काहीतरी हवं आहे, आणि मला काहीतरी हवं आहे ते मिळेल की नाही, मला काय हवं आहे त्याच्यामध्ये वाटेत कोणतरी येईल का, मला जे हवं आहे ते मी मरायच्या अगोदर मला मिळेल की नाही, मला जे हवं आहे तर मी आजारी पडलो तर ते मिळेल काय. बघा किती कल्पना माणूस करतो. हे भय कुठला आहे सांगा, पूर्ण काल्पनिक. आणि काल्पनिक भयामध्ये वावरणारा हा मनुष्य प्राणी जो आहे, त्या प्राण्याला एखादा असा जिद्दीचा आणि समर्थ असा श्रीगुरु भेटावं लागतात. त्यावेळी सद्गुरू सांगतात, तरी पार्था हे जने, हे शिष्या पार्था तू लक्षात ठेव की सायास येशी हो म्हणे, याचे कष्ट वाटतील तुला. वाया बागुली दुर्जने इंद्रिय करती. आई जसे बागुलबुवाची भीती दाखवते ना, तशी इंद्रिय आपल्याला पारमार्थिक वाटचालाईबद्दलच्या प्रतिबंध आणि त्याच्या अडचणी सांगायला चालू करतात. परमार्थ किती सुंदर आहे याची कल्पना का रंगवत नाही तो. इंद्रिय सुद्धा परमार्थ चांगला आहे याची कल्पना का रंगवत नाहीत. कारण आपण त्या इंद्रियांना कधीच पारमार्थिक अनुभवाची चटक दिलेली नसते. त्यांना जरास तरी टाका त्यांच्या पुढ्यात इंद्रियांच्या समोर. अरे हे ज्ञानेश्वरीच्या चिंतनामुळे, भगवद्गीतेच्या चिंतनामुळे किती आनंद मिळतोय असा एकदा तरी त्याला दाखवा. आणि एकदा जर दाखवला तर त्या मनाला या मनाचे एक निके देखील या गोडीच्याच ठायास होते. त्या अनुभव सुखची कौतुके देईजे तर जायचे. या माऊलींची उभे या मनाला तुम्ही म्हणता ना, किती सांगितलं तर ऐकत नाही. पण त्याला ऐकायसाठी दिलंय काय, खाद्य काय पुरवतोय आपण म्हणून मनाला, आणि जे खाद्य पुरवतोय त्याचीच त्यांना चटक लागणार ना. लहान मुलांना चॉकलेट आपण लहानपणापासून द्यायला लागलो आणि मोबाईल हातात द्यायला लागलो तर चॉकलेट आणि मोबाईल आणि पिझ्झा आणि बर्गर शिवाय ते राहतच नाही ना. आता त्यांना दिलं कोणी, त्यांना दिलं काय रामरक्षा पाठांतराचं आपण कार्यक्रम, आणि सांगितलं तुला जर रामरक्षा या महिन्याभरात जर पाठ झाली तर तुला एखादा गेम आणून मी देईन, किंवा तुझ्यासाठी असा मोठ्या प्रकारचा खाऊ आणीन, किंवा तुला जे पाहिजे ते तुला मी देईन. रामरक्षा पाठांतर केली का, गीतेचा पाठ केला का, असं आपण कुणाला विचारतोय काय सांगा. नाही. म्हणून इंद्रियांना दिलेलं खाद्य चुकीचं दिलं म्हणून इंद्रिय चटावले आणि पुन्हा ती मागायला लागलीत. म्हणून बागुलबुवाची भीती आता वाटायला लागली. पण ती भीती निर्माण कोणी केली, पोरगं माझं ऐकते की नाही कुणाला माहिती. पहिल्यापासून शिकवणच तशी दिलीस तू म्हणून तुझं ऐकते की नाही असं वाटायला लागलंय. मुद्दा हाच मुळात आहे. इंद्रियांची भीती वाटते का, इंद्रियांना दिलेलं खाद्य चुकीचं दिलंय आतापर्यंत, म्हणून इंद्रिय बागुलबुवाची भीती आहे म्हणतात माऊली. म्हणजे माऊलीना म्हणायचं आहे ती खोटी भीती आहे. वास्तविक ती इंद्रियांना तसं नाही. इंद्रिय खराब नाहीत, इंद्रियांना अंतःकरण नाही, इंद्रिय चलनवलन काय करत नाहीत, माझ्या सत्तेवर आणतात ते. खरं अधिष्ठान इंद्रियांना माझं शरीर नावाचं जे अधिष्ठान आहे ते आहे त्याला. आणि त्या शरीराला मी माझं अंतःकरण सगळं जीव नावानं चालवत असतो. जीव करता आहे, जीव सगळं मागतो, जीव इंद्रियांना देतो सगळं. इंद्रिय काय करतील सांगा बघू, इंद्रिय काहीच करत नाही. लहान मुलांना आई वडील पुरवतात, लहान मुलं काय करतील सांगा बघू. त्याला कुठं माहीत असतं पिझ्झाचा चव अशी आहे म्हणून, त्याला कुठं माहीत आहे की अमुक प्रकारच्या आईस्क्रीमच्या चवी अशा आहेत, कोणी पुरवल्या. हा मुद्दा आहे ना. म्हणून इथं वर्णन करताना पार्था सायास घेशी म्हणे, तुला त्रास वाटेल कदाचित की ह्या इंद्रियांना, की ही इंद्रिय तुला भीती दाखवतील, ती भीती निर्माण करतात. कारण इंद्रियांना विषयच आवडतात, त्यांना पारमार्थिक गोष्टी आवडणारच नाहीत. त्याला अर्थापणाने घेतला बरं काय, आवडणार नाहीत असं नाही. कारण त्यांना आपण यापूर्वी जे त्या मागणीप्रमाणे पुरवठा केलेला आहे त्याच मागणी, तीच मागणी ते कंटिन्यू मरेपर्यंत करत असतात.
आमचं ममत्व सुटत नाही, आमचा अहंकार सुटत नाही. याला कारण काय आहे? तर त्या इंद्रियांना मी अशी सवय लावलेली आहे की ती इंद्रियाने तेच मागावं. आणि ज्यावेळी मागणी करणं अशक्य होऊन जातं त्यावेळी आम्ही म्हणतो इंद्रिय चावट आहे. इंद्रिय नाहीच चावटती, तर त्यांना चावट करणारे आपण आहोत. म्हणून तू इंद्रियांची भीती मानून घेऊ नकोस, कारण ते विषयासक्त बनवतात. माऊलींची प्रसिद्ध उभी आहे, आपण प्रत्येक चिंतनामध्ये घेत असतो. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कुणाला? इंद्रियांना. गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. जीवाशी झाला बरं काय, इंद्रियांशी नव्हे. मुद्दा फार महत्वाचा आहे. जीवाला सगळं आवडतंय, इंद्रियांना नाही. विषय आवडतात ते जे जीव अनेक जन्मापासून वासनांचा एक गट्टा घेऊन फिरतो. आणि अशी वासनांची जर त्याच्याकडे सगळे जर बॉम्बगोळे असतील तर नंतर जे स्फोट होणार आहे त्यांना इंद्रिय जबाबदार म्हणण्याचा अर्थ काय सांगा बघू. त्यामुळं तू विषयाचा परिपाडू म्हणतात. विषासारखे विषय असतात. विषासारखे म्हणजे त्यांना युक्त मार्गानं, योग्य मार्गानं त्यांचं सेवन होत नाही. जर विषय काय होतं, विषयाचं विदिते सेवन विषय त्यागाप्रमाणे. तुकोबांचा अभंगच आहे. विधीनं जर त्याचं सेवन केलं तर ते विषय त्यागल्यासारखेच आहेत, पण तसं होत नाही. माऊली म्हणतात की इंद्रिय आणि ही विषय तुला कारण नसताना भीती घालतील. तुला बसलेली बैठक मोडून पुन्हा मित्रांच्याकडे गप्पा मारायला जा म्हणतील. कदाचित तू नामाला बसलास की नामाला बसण्यापूर्वी तुला टीव्ही बघ म्हणतील. तुला म्हणतील मोबाईलवर तुझे बरेचसे कॉल करायचे राहिले सकाळपासून, ते महत्वाचे आहेत, नामापेक्षा महत्वाचे आहेत, असं इंद्रिय तुला येऊन सांगतील. तू ऐकू नकोस. जनी सायास घेशिओ म्हणे, वाया बागुरी दुर्जने इंद्रिय करते. म्हणून हे विषय जे आहेत तर विषय हे कैसे रोहिणीचे जळ जसे. परत आणि माऊलीने वर्णन केले बघा. ते इंद्रियांना जे विषय आवडतात ना, ते विषय कसे आहेत? मृगजळासारखे आहेत. रोहिणीचे म्हणजे रोहिणी नक्षत्र दुपारचं ज्यावेळी असतं त्यावेळी अशा उखर भूमीवरती जणू काय पाणीच पसरलेलं आहे असं लांबून आपल्याला भास होत असतो. त्या भासाला भावून एखादं मृग जे आहे ते पाण्यासाठी पळत असतं. तू तसाच करशील. वास्तविक बघायला गेलं तर ते मृगजळ सत्य नाही. त्याला कारण आहेत कोण काय हा मुद्दा नंतरचा आहे, पण ते सत्य नाही एवढं जाण. ते मिथ्या आहे एवढं जाण. मिथ्या आहे आणि मिथ्याचं सेवन करताना तो मिथ्यापणा जागृत राहतो. मिथ्यात्व शिल्लक लक्षात ठेवून त्याचं सेवन जर विषयांचं जर केलं, विषय मिथ्या आहे तसा दृढ निश्चय आहे, आणि त्या दृढ निश्चयातून जर त्याचं सेवन होत असेल ना तर सेवन ते विषय त्यागेल्या समान तुकोबा बोलतात. त्यामुळे विषयाचा त्याग मुद्दामून घडवणं आणि विषयाला मिथ्या समजून करणं या दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे विषयाला बाधित करावं, मिथ्यात्व करावं, म्हणजे ही बागुल असणारी इंद्रिय जे आहे, बागुल बुवांचं रूप धारण करून माझ्यावर हल्ला करणारी, माझ्या परमार्थाची वाट लावणारे ती वाटच लावतात. हे करू नये ते करायला लावतात. आता करू नये ते करावं लावतात ते जीवाचंच मुळाचं आहे. पण असू दे, पण ती इंद्रिय मला जे उडून इंद्रियाचे कारणे मज केले दिने काय म्हणतात तुकोबा विठ्ठलाला म्हणतात. आम्ही झालो दिन झालो, आमची दुर्दशा झाली या इंद्रियाच्या कारणे. आता इंद्रिया अधीन झालो देवा, तुकोबा म्हणतात. आता आड उभा आहे नारायण, दया सिंधू पण साच करी. त्या इंद्रियांना तूच आवर. तू गोविंद आहेस ना, म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, गोविंद म्हणजे तू त्या इंद्रियांचा स्वामी आहेस. जर स्वामी आहेस तर मी कुणाकडे जाऊ म्हणून बागुल भाऊ मला भीती घालतात हो, त्यांना तुम्ही आवरा, असं भगवंताला भक्तीच्या भाषेमध्ये आपल्याला बोलता येतं. माऊली बोलायला योगिक क्रियेमध्ये बरं काय, योगाच्या ह्या क्रियेमध्ये बोलतात, योग करत असताना तुला ही इंद्रिय त्रास देतील. नाम घेताना ध्यान करताना तुझी चाळवाचाळू करण्याचा प्रयत्न ती इंद्रिय करत असतात. इतका वेळ कशाला बसलास, पायात मुंग्या आल्या, आता उठ आणि जरा फिरून ये, जरा चहा घेऊन परत बस, अशी म्हणायला इंद्रिय लावत असतात. म्हणून ती भीती दाखवत असतात. बागुलांची आई कशी म्हणते ना बाळाला, बागुल बुवा येईल बघ, तुला तो खाऊन टाकील बघ, अशी भीती घालत असतात. आता हे सांगणं जसं आहे
तसं माऊली आईच्या भाषेत बोलायला लागलेत. तुला बागुल पोहासारखी भीती दाखवतील ही इंद्रिय, पण तू घाबरू नकोस अर्जुना. हा योगाभ्यास कष्टाचा आहे असं तुझ्या मनानं जर कल्पनेनं घेतला असेल तर तू दुष्ट इंद्रिय याविषयी व्यर्थ बागुल बुवा आणि व्यर्थ भीती निर्माण करत असतात. पाहे पा आयुष्यात ते अढळ करी. आयुष्यात ते अढळ करी म्हणजे अढळ म्हणजे स्थिर, आयुष्याला स्थिर करणार, आयुष्याला सदृढता देणार, आयुष्याला निरोगी बनवणार. काय जे आयुष्यात अढळकरी जे सरते जीवित मारे मरणापासून वाचवते. सरते जीवित मारे, सरते म्हणजे होतेच की, सरते जीवित वारे संपत आलेलं आयुष्य मरणापासून दूर करतं. तर या औषधाते वैरी काय जीवानं म्हणे काय दृष्टांत दिलाय बघा. त्या औषधाला, त्या कडू औषधाला जीव शत्रू मानित नाही काय, म्हणते अरे कडवट औषध आहे घेऊ नको, कडवट औषध आहे घेऊ नको. कडवट आहे काय, 4 पानं कडुनिंबाची खायची असेल कुठेतरी प्रसंगानं आपण गुढीपाडव्याला, तरी सुद्धा ती जीभ म्हणते खाऊ नको. आपण म्हणतोय खायला पाहिजे, कारण या काळात कडुनिंब थोडं तरी पोटात गेलं पाहिजे. जीभ म्हणते नको. म्हणजे जिभेला चांगलं आवडते काय हे सांगायचं आहे, वाईटच आवडते. सांगायचा मुद्दा ज्ञानेश्वर माऊलींना कोणता आहे तर जिभेला चांगलं आवडत नाही. जे औषध घेतल्यानंतर आयुष्य बळकट होतं, आयुष्य स्थिर होतं आणि मरणापासून आपलं रक्षण होतं, असलं औषध कडू आहे म्हणून जीभ नको म्हणते की नाही, म्हणते. याची उदाहरणं आपण वरच्याच ह्याच्यामध्ये बघितलं. इंद्रियांना नाम घ्यायला नको आहे, आणखीन काय करायला नको आहे, कारण सगळं पारमार्थिक नको आहे. पहिल्यापासून सुरू असतं, पहिल्यापासून वाटतं की ही पारमार्थिक जेवढी जेवढी म्हणून साधना आहे ती साधना नको. प्रापंचिक मात्र गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू. ह्या सगळे विषय जे आहेत माऊलींनी मांडून ठेवले की जे आयुष्याला निरोगी बनवतं, आयुष्य स्थिर करतं. आपण मरणार आहे ते मरण आपलं पुढं ढकलण्यासाठी सरते जीवित मारी, सरणारं आयुष्य जे आहे किंवा मरण जे येणार आहे ते मरण पुढं ढकलण्याचं काम एखादं कडवट औषध करतं. त्या कडवट औषधाला जीवा म्हणत नाही काय, औषध खायला नको असं वाटत असतं. फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे माऊलीने दृष्टांतच. ऐशे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगासारखे कार्य आहे. प्रश्न विचारलाय माऊलीने. असे हिताला, त्याला हित म्हणतात, कल्याण म्हणतात, ती गोष्ट फार महत्वाची आहे. कधीही शास्त्र फायदा तोटा असं बोलत नाही बरं काय. तुमचा यात फायदा आहे, फायदा तोटा हे सगळे व्यवहारातले शब्द आहेत. फायदा आणि तोटा, एकदा फायदा होतो एकदा तोटा होतो. पण पारमार्थिक दृष्ट्या शास्त्र बोलताना शब्द कोणता वापरतं, हित आणि अहित. फायदा तोटा म्हणत नाही, कल्याण आणि अकल्याण, ज्याच्यामध्ये माझ्या आयुष्याचं कल्याण आहे. हित आहे म्हणजे ज्यामुळं माझं जन्माला येणं सार्थक होणार आहे, मला आयुष्याच्या शेवटी कृतार्थता मिळणार आहे, त्यासाठीच मला प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे आपल्या हिताला जे जे योग्य, निके म्हणजे योग्य, ते सदाची म्हणजे नेहमी या इंद्रिया दुःखे, इंद्रियांना नेहमीच दुःखकारक वाटते की नाही, एरवी सोपे योगासारखे. आणखीन काय आहे का, काही आहे म्हणजे काही नाही. काही काही कसं बोलतात, होकारार्थी बोलताना नकार सांगतात. कारण ज्यावेळी प्रश्नचिन्ह अशा पुढे येतं ना त्यावेळी प्रश्नचिन्हाचा अर्थ नकारार्थी घेतला जातो. आहे का, आहे का म्हणजे काय, नाही. हे शक्य आहे काय म्हणजे शक्य नाही, असा अर्थ शब्द कसा वापरतात बघा. हे शक्य आहे का, पण इथं वापरलं कसं, एरवी सोपे योगासारखे. एरवी पारमार्थिक साधना इतकं सोपं दुसरं काय आहे काय हो, काहीच नाही माऊली म्हणतात. माऊली कशाला, आपल्यालाच काय लागेल. ज्यांनी पारमार्थिक साधना केली आणि ज्यांनी प्रपंच केला, त्या दोन्हीतल्या क्रियेमध्ये सगळ्यात कठीण गोष्ट कोणती असेल तर प्रपंच करणं. गोंदवलेकर महाराज पुन्हा पुन्हा बोलतात, अरे प्रपंच इतका करता त्याच्या अर्धा जरी परमार्थाच्या साधना तुम्ही नाम घेतलं तर तुम्ही तरुण जाल. इतका प्रपंचाचा विचार, प्रपंचाच्या क्रिया
प्रपंचाबद्दलचं चिंतन सगळं सगळं प्रपंचाबद्दल चालू असतं. इतकं करावं लागत नाही परमार्थामध्ये. परमार्थाला एका वेळा पकडावं लागतं. प्रपंचात हजारो लोकांना हजारो वस्तूंना पकडून सुद्धा सुखाचा लेश सुद्धा वाट्याला येत नाही. मग एवढं सगळं मांडलेलं सगळं असताना माझ्या घरात फर्निचर आहेत, माझ्या घरात बँक बॅलन्स माझा आहे, मी निरोगी आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे, तरी मी दुःखी आहे. मग सगळं आहे तर सुख असायला पाहिजे होतं ना. मग सगळं असून सुद्धा सुख नाही म्हणजे काहीतरी प्रपंचच दुःखरूप मुळाचं आहे. आणि दुःखरूप असल्यामुळं तो अवघड आहे. त्यामध्ये सहजता नाही. सरळ आणि सहज आणि सोपा असे परमार्थाला शब्द वापरले जातात. परमार्थात कठीण काय नसतं. काय म्हणतात, नामासारखं नामामने फार सोपे हे साधन. काय, नामामने फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकीची. नामदेव महाराजांचा अभंग काय बोलतात काय बघा. नामामने फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेची. इतुकेची म्हणजे अरे एवढंच. बरं नाम घ्यायला तू बडबड दिवसभर किती करतोस ती अवघड आहे. ज्या बडबडीतून दुष्परिणामच आपल्या वाट्याला येतात ती बडबड किती घातक आहे. आणि ज्याच्यामुळे ज्यात तुझं हित सामावलेलं आहे त्या हिताच्या गोष्टीच काय करत नाहीस. त्यात श्रुती उपनिषद श्रेयस आणि प्रेयस शब्द वापरतात बघा. त्यातलं प्रेयाचं सगळ्यांना आवडतं, श्रेयाचं कुणाला आवडतं. श्रेय शब्दाचा अर्थ आहे हित, प्रेय शब्दाचा अर्थ आहे जे काही नाही केलं तरी चालण्यासारखं आहे असं. श्रेय आहे ते जे करायलाच लागते ते असं. म्हणजे करायचं आहे ते करायचं सोडून भलतंच काहीतरी करणं म्हणजे प्रपंच करणं, प्रपंचाचा विचार करणं, त्या विषयासक्तीमध्ये स्वतःला गुंतवून घेणं. त्यामुळं हिताचं जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं त्याला जे जे निके जे खरंच हिताचे पोषक आहे ते सदाची या इंद्रिया दुःखे. बागुलबॉक करू नका असं म्हणण्याचं कारण ते आहे. अरे ती तशी नाहीतच. त्यामुळे तुला कारण नसताना एखाद्या सापड्यात अडकून ठेवतील बरं काय ते. तू सापड्यात अडकायचं नाही की नाही आत्ता मी तुला सावध करायला लागलोय. या सावधानताच्या ओव्या आहेत बरं काय. ते काय म्हणतात, जीभ जशी औषध घ्यायला नको म्हणते ना तशी सगळी इंद्रिय परमार्थाची कुठलीच क्रिया करायला तयार नसतात. बघा करून प्रयत्न. आता तुम्ही तुमच्यातील काही मंडळी खूप चांगले प्रयत्न करत असतील, साधनेत स्थैर्यही निर्माण झाला असेल त्यांचा, हा मुद्दा वेगळा. एकदा त्याला स्थैर्य प्राप्त झालं की मग त्याला कोण हाकलून देऊ शकत नाही पारमार्थिक साधनेमधून. पण इथं म्हणतात की योगासारखं सोपं, नामासारखं सोपं, ध्यानासारखं सोपं, शास्त्र वाचना इतकं सोपं दुसरं काय आहे का हो. किती सोपं आहे, किती महत्वाचं आहे. मला शास्त्र कसं करतं की शास्त्र म्हणजे नुसते बोलाचे नव्हे, शास्त्र आत्मा अवतरती हे मंत्र माऊलींची उभी आहे बरं का. हे नुसतं बोलायचं शास्त्र नाही, याच्यामध्ये आत्म्याचं अवतरण होतं. या अभ्यासामुळं सर्व सुखाचा ठेवा आणि निधान सापडतं. जन्माला येणं थांबतं, ते नाही असू दे येऊ दे तर नाही येऊ दे, पण माझा आहे तो जन्म सार्थक करण्याचा काम हे पारमार्थिक साधना करतात. हे हिताच आहे माझ्या. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तुका काय बोलून जातात बघा. आपल्या हिताला म्हणजे काय, पारमार्थिक कल्याण कशात आहे आणि त्याच्या साधना करणं हेच माझं हित आहे. हे ज्याला कळलं ते धन्य मंडळी जन्माला आले, धन्य झाले. त्यांचा नरदेह पावन झाला, पवित्र झाला. पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत, जे वदे अच्युत सर्व काळ. सतत भगवंताच्या नामाचा उच्चार करणारी वाणी आणि जीभ किती धन्य असेल बघा. जी जीभ चटक लागली तर दुसरंच काहीतरी खाणारी, काहीतरी बोलणारी, पण ती जर नामाला लागली तर ती माझ्या हिताची आहे. म्हणून इंद्रियांना दुःखदायक वाटणारं सगळ्या गोष्ट आहेत, म्हणून इंद्रियांना हिताचे विषय जे असतात तेच हिताचे वाटतात, परमार्थाच्या साधना नको वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, भजन नावडे श्रवण, धावे विषयावलोकन. कुठं जाते ते मन, भजन नावडे श्रवण. भजन आवडत नाही, श्रवण आवडत नाही, धावे विषयावलोकन. विषयाचं अवलोकन करण्यासाठी धावत असतं. सगळ्यांची ही भूमिका जी, सगळ्यांचेच अनुभव हेच आहेत आणि समान आहे.
सगळ्यांना हे समान अनुभव प्रपंचाचे दिलेले आहे. त्यामुळे प्रपंचाबद्दलचे काही सिद्धांत संत वचनातून आपल्याला कळतात. ती वचनं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ऐसे हिताशी जे जे निघे ते सदाची या इंद्रिया दुःखे. वरची जिभेचं उदाहरण त्या दिलेलं आहे. हिताचं काय आहे? कडवट औषध खाणं. जरी कडू असला परमार्थ पहिल्यांदा अगं लागत असेल तर तो गोडपणामध्ये रूपांतरित होतो. सगळ्या संतांचा अनुभव आहे. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ. हिताचं एवढं सांगतात, ते गोड गोड नाम आहे म्हणतात. मला काय घेऊसं वाटत नाही, कारण ती इंद्रिय मला तसं घेऊ देत नाही, मला तशी इच्छा निर्माण होऊ देत नाहीत. त्यामुळं इंद्रियांना जे जे आवडत नाही ते आपल्या हिताचंच असू शकतं, आणि इंद्रियांना जे जे जास्त प्रिय आहे ते आपल्या अहिताचं, अकल्याण करणारं, माझा अधपात करणारं असू शकतं. अभ्यास करणं फार विचारपूर्वक करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इंद्रियांच्याकडं सावधपणाने अवधान द्यावं. इंद्रिय काय मागणी करतात, समोर विषय कुठले आहेत, माझ्या गरजेचे किती आहेत, काय काय विचार करायला पाहिजे. विषयाचं सेवन करताना समोर विषय माझ्या हिताचा आहे का, इंद्रिय त्यावेळी विषयाची मागणी करतात का. मी बघायला लागलो त्यांच्याकडं, इंद्रिय आता मागायला लागले बरं काय, मला शुगर आहे पण वरच्या जिलेबीच्या ताटातल्या जिलेब्यातलं एखादं कडं मला खावंसं वाटायला लागले. आता हे विषय समोर जिलेबीचा आहे, जीभ इंद्रिय म्हणतं जाऊन खा, असं मी अवलोकन करायला लागलोय. पण माझ्या हिताचा विचार मी केला, काल मी असंच बासुंदी एक वाटी जादा मारली आणि मला परत माझी शुगर वरच्या लेवलला गेली, मला त्रास रात्रभर सहन करावा लागला. आत्ता नाही रे बाबा, असं वाटलं पाहिजे ना, ते माझ्या हिताचं आहे. असं जेव्हा हिताचं मला कळेल त्यावेळीच खऱ्या अर्थानं हा परमार्थ रुजणार आहे. खरं सुख तुला त्यात मिळणार आहे. संत खरंच आपल्या सुखाचा विचार करतात बरं काय, सुखाचा म्हणजे हिताचा. जो मोक्ष आहे तो सगळ्यांना मिळावा असं संतांचं आहे. त्यांना जे प्राप्त झालं ते आम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावं अशी ती. पण आम्ही कुठं धडपडून साधना करतो, आम्ही कुठं पत्ते पाणी पाळतो, सगळंच आहे. आम्हाला सारखं वाटतंय माझा रोग तेवढा बरा व्हावा, पण कडवट औषध घेतो का, कडवट औषधाबरोबरचं पथ्य पाळतो का, औषध नियमित घेतो का, सगळ्याच गोष्टी आल्या. ह्या गोष्टी आपण पाळल्या नाहीत, औषधही घेतलं नाही कारण ते कडवट आहे, पथ्यही पाळलं नाही. ज्यांनी औषध घेतलं त्यांनी पथ्य पाळलं नाही, मग पथ्य पाळलं नाही म्हणून रोगाची स्थिती आहे तशीच राहिली. रोगाच्या स्थितीमध्येच मृत्यू आला आणि परत रोगी होऊन जन्माला आला. असं पुन्हा पुन्हा प्रवास करून मी भूतलावर अवतरित झालेलो आहे. असा माझा अवतार आहे. अवतार कोणत्या बाबतीमध्ये, असा माझा मूळचा अवतार आहे. आणि या अवतारामुळे ही परिस्थिती माझ्यावर ओढवलेली आहे. म्हणून माऊलींनी या 2-3 ओळीतून मनोगत जाणलं अर्जुनाचं, आणि अर्जुनाच्या मनातलं जाणून हा उपदेश किती सुंदर पद्धतीनं केलेला आहे आपल्या लक्षात येईल. पुढे आता आपण 20वा नंबरचा श्लोक आणि त्यावरचं निरूपण सुरू करतोय आता. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनी तुष्यती. आता पुढे दुसरा उपाय सांगायला सुरुवात केलेली आहे बघा. आत्मना म्हणजे काय वर्णन केलंय, यत्र परमते चित्तम निरुद्ध योग सेवया. असं योगाचं सेवन, योगाची क्रिया करणारा जो आहे, परमते चित्त उपरमते, उपरम होतं चित्त, निरुद्ध होतं योग सेवन करणाऱ्यांचं. यत्र चैवात्मनात्मानं, तो आत्मना म्हणजे शुद्ध असा सूक्ष्म बुद्धीनी, आत्मानं म्हणजे परमात्म स्वरूपाचा अभ्यास करतो, परमात्म स्वरूपाचा अभ्यास करतो. आणि असा अभ्यास असेल तर यत्र परमते उपरम झालेलं चित्त आहे ते निरुद्ध योग सेवया निरुद्ध होतं, असं उपरम झालेलं चित्र आहे. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनी तुष्यती. आणि त्यामुळं आत्मना म्हणजे शुद्ध बुद्धीने, आत्मानं म्हणजे परमात्म स्वरूपाचा असा जर अभ्यास पाहायला आला, पश्यन साक्षात्कार होऊन तो योगी तुष्यती म्हणजे समाधान प्राप्त करून घेतो. म्हणजे समाधानाची भाषा बोललेली आहे. आता समाधान प्राप्त करणाऱ्या योगाची स्थिती सांगितलेली आहे. असा जो योगी आहे, जो योगाच्या नेहमी क्रिया अगदी मनापासून करतो, ज्या अवस्थेमध्ये योगाभ्यासाने नियमित झालेले चित्त जे आहे ते विषयापासून परावृत्त होतं.
आणि ज्या अवस्थेत हा योगी असा अंतःकरणात जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी अभेदाने पाहणारा होतो, पाहत असतो, पश्चनी शब्द वापरलेला आहे, आणि अवस्थेत आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तो संतुष्ट होतो, समाधानी होतो, कारण आत्म्याशी त्याचं अनुसंधान चालू असतं. आणि त्यामुळं असा निरुद्ध झालेलं चित्त असेल आणि उपरम झालेलं असेल. उपरम होतं म्हणजे शांत होतं, आणि निरुद्ध होतं म्हणजे परत त्या विषयाकडे जातच नाही. तिथून जेवढा बाहेर पडलेलं असतं ना ते इकडंच येतं. म्हणून म्हटलेलं आहे नियमित झालेलं चित्त जे आहे ते शांत आणि उपरम होतं, आणि अशा शुद्ध सूक्ष्म झालेल्या चित्ताचं त्यालाच आत्मसाक्षात्कार होतो, त्यालाच आत्मसाक्षात्कार करून घेतो. पण चित्त मात्र निरुद्ध व्हायला पाहिजे. चित्त म्हणजे मन, अंतःकरण उपरम व्हायला पाहिजे. असं उपरम होईपर्यंत आपली साधना चालली पाहिजे. त्यावरती माऊलींच्या काही ओव्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. पण आता वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.